साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात् समूर्ता दशांगुलम. ओम द्राम ओम सहस्रीशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम तजुऋषि विद्महे अनंत शक्ती धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. या ठिकाणी आज आपण श्री महालिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण सांगतोय. याच्यामध्ये दधीचं ऋषींचं वर्णन आपण आता मंत्र म्हटलो. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की मी ध्यानात बसलो होतो तेव्हा दधीचे ऋषी एक विशेष दिव्य शरीराने प्रगट झाले आणि म्हणाले, तुम्ही पृथ्वीला आहात तेव्हा मी पण आता या ठिकाणी पुन्हा तपश्चर्या करणार आहे आणि पुन्हा धर्माचं संरक्षण करण्याकरता मदत करणार आहे. म्हणून दधी ऋषी चिरंजीव झाले. जरी त्यांनी हाड काढून त्यांच्या हाडाचं शस्त्र बनवून वस्त्रासुर मारला असला तरी ते आज दिव्य रूपाने फिरतात आहेत म्हणजे. आणि त्यांनी बऱ्याच वेळ बोलले ते असं तसं मग बऱ्याच गोष्टी. आणि त्या दिवशी मी या ठिकाणी हा त्यांची गायत्री मंत्र तयार केलेला आहे. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम. हरि ओम दत्त. कंसाने देवकीचा 8वा गर्भमय पुत्र मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्याला यश आलं नाही. त्याचा मृत्यू 8व्या पुत्रामार्फत होईल असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ही भविष्यवाणी जी आहे आकाशवाणी झाली की कंसाला सांगितलं की देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करीन. ती गोष्ट सत्यश्रद्धा आहे का अंधश्रद्धा हा प्रश्न पडतो. परंतु आकाशवाणीचं वर्णन केलं आणि पुढं बरोबर त्या कंसाचा पण मृत्यू त्या 8व्या मुला म्हणजे श्रीकृष्णाने केला. म्हणजे ही जी भविष्यवाणी किंवा ही आकाशवाणी जी आहे हिंदू धर्मातली सनातन मार्गातली ही खोटी होत नाही. ही जशी तशी होती.
रामाच्या वेळेस काय आकाशवाणी झाल्या, निन्या ऋषींच्या वेळेस काय आकाशवाणी झाल्या. आता गायत्री मंत्र जो आहे तो सुद्धा आकाशवाणीचाच. हे सगळे वेद जे आहेत ते आकाशवाणीचे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र विश्वामित्राला ऐकू आला आणि त्यांनी तो लिहून घेतला. म्हणजे अशा दृष्टीने सगळं वाङ्मय जे ईश्वर निर्मित आहे, त्याला कोणी धक्का लावू शकत नाही, काहीच करू शकत नाही, ते नष्टही करू शकत नाही. मी स्वयंपूर्व महाकल्केश्वरी नावाचा ग्रंथ लिहित असताना मला अशी आकाशवाणी व्हायची आणि असे ते शब्द असे माझ्या समोर चित्रपटासारखं तो तक्ता तयार व्हायचा आणि मग मी ते मला दिसायचं सारखं आणि मग ते मी ग्रंथ लिहिला. अशा दृष्टीने हे जी पद्धत आहे हिंदू धर्मातली सनातन तत्वज्ञानाची, मनाने कल्पना करून वेद ग्रंथ लिहिलेले नाहीत, त्या आकाशवाणी होऊन लिहिलेले आहेत. आता हा अभंग जो आहे, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगुरुध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती हे ग्रंथ, हा जो अभंग श्लोक म्हणते हा सुद्धा आकाशवाणीचाच प्रकार आहे. आता संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, ही आकाशवाणी. जय जय राम कृष्ण हरी, ही त्यांना आकाशवाणीतून मंत्र मिळाला, ही सुद्धा आकाशवाणी. ज्ञानेश्वरांनी ओम नमो ज्या वेद पर्यंत हा श्लोक त्यांना आकाशवाणीतून ऐकू आला आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला सुद्धा आकाशवाणी ऐकू येईल, देवाची म्हणणं ऐकतो येईल, पण आपली आध्यात्मिक शक्ती, आपल्या मेंदूची घडण, बुद्धीची ताकद, ही सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि मग त्या 8वा पुत्र आपला मारीत त्या विधीने कंसाने दहशत निर्माण घेतली, भीती निर्माण झाली. आता कंस जो आहे त्याला लोक राक्षस म्हणतात. खरं वास्तविक हा उग्रेश्वरला काही मुलं होती, त्याच्या लायक आहे. त्याची वर्तणूक थोडी विचित्र झाली म्हणून त्याला लोक राक्षस म्हणू लागले. म्हणजे एखादा मनुष्य आपल्याला सुद्धा त्याच्यात जर भूताचा किंवा संचार झाला किंवा अंगात आधी यायला लागलं, त्याला सुद्धा आपण राक्षस आला असं म्हणू शकतो, पिसाळ्यासारखं. काही गोष्टी आहेत आपल्या हिंदू धर्माची वाङ्मय, ऋग्वेद, यजुर्वेद, साथर्वेद, हे सगळं आकाशवाणीतून तयार झालेलं आणि ते नष्ट होत नाहीत. हे वेद सनातन आहेत. सनातन एनम आहो, हे सनातन ब्रह्म आहे, नष्ट होत नाही. हे जसंची तसं अनंत कोटी वर्षांनी पुन्हा ऐकू येणार, पुन्हा हे ऋषी पुन्हा दिसणार, ते पुन्हा तेच लिहिणार. ह्या दृष्टीने सगळं चालू आहे. मनात आलं पण काहीतरी करीत बसलो चाललंय असं नाही चालते. ईश्वरी परमेश्वराकडून आलेले जे लिखाण आहे, वेद म्हणजे नेमकं काय, ते काय, त्याचं कारण काय. तर वेदामध्ये जे कृष्णाने सांगितलं, बघा गायत्री छंद माझी विभूती आहे. ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः, विभूती म्हणजे या साच्यामध्ये हा देव प्रगट होतो. हा मंत्र म्हणलो याचं जे गायत्री तत्व आहे, यातून आधी नारायणाचं दर्शन आपलं होणार, म्हणून छंद आहे. ते छंद आणि स्वर याच्यामधून सगळ्या जगाची निर्मिती झालेली आहे. जसे कृष्ण भगवान जे आहेत, ते कृष्ण परमेश्वर प्रत्यक्ष मानव रूपात आला.
त्याची लोकांनी उपासना करायला सुरुवात केली. लोकांना अनुभव आला, चमत्कार दाखवून अवतार सिद्ध होत नाही. किंवा मी खूप चमत्कार दाखवतो, सोनं काढतो, चांदी काढतो, लोक काय म्हणतो असं करतो, कपडे काढतो, मी घरं बांधतो, बंगले बांधतो, याने अवतार सिद्ध होत नाही. त्याला शिक्का लागतो, श्रीवत्सवक्षा वत्सलांचन चिन्ह लागतं. ते चिन्ह जिथं आहे तिथं तो परमेश्वर आहे. ते चमत्कार दाखवणारा जो माणूस भक्त आहे किंवा कोणी असन साधक, तो अवतार सिद्ध होत नाही. ज्याच्या छातीवरती वत्सलांचन चिन्ह आहे, भृगु ऋषीचं, नंदिकेश्वराचं, वत्सदेवाचं, तो परमात्मा आहे. त्याला त्या चिन्हाचं परमात्मा मानलं जातं, तो कृष्ण आहे. परमेश्वर हा जो आहे याला चिन्ह आहे. आता काय चिन्ह द्यावं नाही. जेव्हा सगुण स्वरूपात जे काय तयार होत त्या चिन्ह असत. आकाशात ढग येत नाही तोवर काय नाही, पण जेव्हा ढग येतात तेव्हा वीज चमकती, लाख 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 त्याच्यावर आकृती तयार होते. तशा प्रकारचे हे चिन्ह आहे नंदिकेश्वराचं भगवान श्रीकृष्णाच्या छातीवर. हा महत्वाचा मुद्दा इथे आहे. भृगुशीचे चिन्ह म्हणलं होतं रामप्रभूला, नंदिकेश्वराचं चिन्ह श्रीकृष्णाला, बालाजीला भृगुऋषी आणि वत्सदेवाचं चिन्ह आहे. कल्की दत्त महाराजांना नंदिकेश्वर, भृगुऋषी आणि वत्सदेव हे तिन्ही चिन्ह आहेत. म्हणून परिपूर्ण अवताराला जो पूर्ण अवतार देवाचा जो आहे तो इथं होतो. आणि मूळ ठिकाणी त्यांचं ठिकाण आहे, तिथं जाण्याकरता यांची सहाय्यतेने आपण जाऊ, तसं जाऊ शकत नाही. कारण नेमकं परमधाम कुठं आहे, ते कसं आहे, हे सगळं वशी ऋषीने रामप्रभूला सांगितलं. जिवंतपणी सगळं मिळवलं पाहिजे, स्वर्गात नंबर मिळवला पाहिजे, आपण कुठं जाऊन राहायचं ते मिळवलं पाहिजे, आपली योग्यता काय ते मिळवलं पाहिजे, शिवाय स्वर्गात गेलो आपलं दिव्य शरीर मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता ओम सहस्रीशा सहसा पुरुषा सहस्रपात हा जो परमात्माचा आहे अनुष्ठुप गांधार स्वर, त्याच स्वरामध्ये कृष्ण भगवंताने पुन्हा आपला अवतार या स्वरात घेतला. म्हणजे हे जे नारायण ऋषी, उत्तर नारायण ऋषी आहेत, यांनी ज्या भगवंताचं वर्णन केलं, भगवंत पाहिला, दर्शन झालं, त्याचं वर्णन केलं. आणि मग हा जो परमात्मा आहे हा जसा तसा पृथ्वीवर आला. आणि मग यांनी जसं तसं पुन्हा आपलं रूप दाखवलं. आता समजा आंब्याची कोय, आंब्याची आंबा आहे स्वर्गामध्ये, पण स्वर्गातून आंबा आणता येत नाही, मग आंब्याची फक्त कोय आणून पृथ्वीवर लावली. मग त्या स्वर्गात जसा आंबा आहे तसंच आंबा वाढायचा, तसेच आंबे कोरण रस आला. त्या प्रकारचं हे सगळं अवतार कार्य आहे. अवतार म्हणजे काय, कशा करता होतो, त्याचं काय कारण आहे, आणि नाही झालं तर काय बिघडतं काय. ते नवीन नवीन शोध, गाड्या घोड्या बंगल्यामध्ये सगळे बिनडोक शोध आहेत. कारण त्याला माणसं चालवावं लागतात तेव्हा चालत यात. स्वयंचलित कुठं काय, स्वयंचलित फक्त मानव आहे, प्राणी आहे, जीवसृष्टी आहे स्वयंचलित. ही भगवंताने निर्माण केलेली परमेश्वर सृष्टी स्वयंचलित आहे. आणि परमचलित जे आहे, परावलंबी चलित, ही तुमची गाड्या घोडे बंगले माले कम्प्युटर, गाड्या घोड्या बंगल्या माड्या विमाने सगळं पर स्वाधीन आहे. म्हणजे मानवाने जर निर्माण केलेलं आहे, पण ते बिन डोकं आहे, त्याला डोकं नाही, माणसाने डोकं चालवायचं मग ते चालतं. स्वयंचलित कोण आहे, 84 लक्ष येऊनी जे जीव आहे ते स्वयंचलित. ज्वारी बाजरी गहू तांदूळ स्वयंचलित, भगवान श्रीकृष्ण हा स्वयंचलित.
आणि स्वयंचलित आहे म्हणून तो अवतार आहे. त्याला चिन्ह आहे, शिक्का आहे. आणि हा शिक्का असणारा त्याची वाट लोक पाहतात. हा शिक्कावाला परमात्मा जगात कुठं अवतीर्ण होईल, कारण त्याच्याशिवाय आपल्या जगाला शांती मिळणार नाही. महत्वाचा मुद्दा येते. कृष्णाने कंस मारला, त्याच्यानंतर कृष्णाचे पुढं लग्न झालं, विवाह झाला. तर कृष्णाला खूप मुलं सांगण्यात आलेली आहेत. तर कृष्णाला 1,80,000 मुलं होती. तर हे अशी वंशावळ आहे इतकी मोठी, 1,80,000 मुलं होती. कृष्णाचं आयुष्य 45,000 वर्षाचं होतं. रामाचं आयुष्य 65,000 वर्षांचं होतं. आता याच्यामध्ये जे लिखाण केलेलं आहे, पूर्वीचं जे वातावरण आहे ते पाहिलं जात. तर कृष्णाला जेवढी मुलं होती तेवढी रुक्मिणी, तिला 10 मुलं आणि 1 मुलगी होती, चारुशिला नावाची. प्रद्युम्न, चारुदत्त, चारुशिला अशी मुलं आहेत, त्यांची नाव होती. हरिवंश पुराणामध्ये नाव आहेत, मग पाहू शकतो. तर याच्यातला जो आता याच्यामध्ये वस्तू ती अशी आहे की कृष्ण भगवंताची एवढी मुलं होती. मग आता याला जे काय म्हणजे पुढं सांगितलं, त्याने काय सांगितलं, सर्व पुत्रामध्ये श्रीकृष्णाचे चारू देशनादी पुत्र व विशिष्ट प्रकारचे होते. रुक्मिणीचे पुत्र रुक्मिणीला जे पुत्र होते ते 10 मुलं आणि 1 मुलगी होती. तसेच जांबुवंतीला प्रद्युम्न रुक्मिणीचा चिरंजीव पुत्र, जांबुवंतीचा सांब हा चिरंजीव पुत्र आहे. तर हे जी वंशावळ आहे याच्यातून कृष्णाच्या वंशातून यादव वंश निर्माण झाला, भरपूर मोठा. तर जगात प्रचार चालू झाला, आता पण आहेच. मग याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या अतिशय थोडक्याच्या ठिकाणी सांगितलेले आहेत. सांब आणि जांबवंत, सांब आणि प्रद्युम्न आणि सांब हे विषय राहिलेले आहेत. तर या ठिकाणी कृष्णाचं जे काही वैभव आहे
मथुरेतून कृष्ण द्वारकाला गेले, द्वारका स्थापन केली, तिथे त्यांची ओळख झाली. नंतर दुर्वासूशी महाभारत लढवलं, तिथून त्यांना शाप लागली. तर कृष्णाने या ठिकाणी जे सांगितलं लिंग पुराणामध्ये, शापाचं परिमार्जन म्हणजे शांती केली. पुन्हा शाप आपल्या वंशाला लागू नये म्हणून त्यांनी विधी केला, आणि तो विधी केल्यानंतर हा शाप संपला. तर शापाचा विधी करायचा म्हणजे नेमकं काय पुराणात उल्लेख केलाय की शाप विधी करण्याकरता आता मार्कंडेय ऋषीचं आयुष्य कमी झालं आणि त्याला आपलं आयुष्य वाढवायचं होतं पूर्ण, म्हणून त्याला जगण्याकरता 1000 दुर्वा आणि बाकी साहित्य होमा सोडून तो यज्ञ करा. मग गणपती प्रगट, मग गणपतीने तो शाप मुक्त केला. म्हणजे गणपतीची पूजा करताना जर दुर्वा पाहिल्या सतत तर माणसाचा वंशाचा शाप मुक्त होतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मुद्गल पुराण किंवा इतर पुराण, गणेश पुराण सांगितलेलं आहे की आपला शाप नष्ट होण्याकरता गणपतीची पूजा करावं लागते. तसं कृष्णाने सुद्धा हा यज्ञ करून आपला शाप मुक्त केला. नंतर निर्धामाला जायच्या वेळेस त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तुम्ही आता हे वृष्णीवंशाचे जेवढे यादव आहेत तेवढे घेऊन तुम्ही हस्तिनापूरला जा. मग त्या दृष्टीने सगळे हस्तिनापूरला गेले. या ठिकाणी ते वारले किंवा लढाई झाली, मारले किंवा असं कुठे तर उल्लेख आढळत नाही, क्वचित काहीतरी आढळत. या दृष्टीने विचित्र परिस्थिती. आपण सगळा इतिहास पाहतो त्या दृष्टीने कृष्णाच्या या ठिकाणी संक्षिप्त चरित्र सांगितलं गेलेलं आहे. भगवान कृष्णाचं चिन्ह, त्यांचं आयुष्य, आयुर्मान खूप लिखाण केलंय. मग बाकीच्या देवांचं लिखाण केलंय, मग सगळ्या देवांना चिन्ह नाही, यांना चिन्ह आहे. मग आता बाकीचे देवांनी समजा जरी देव आले असले, कुठून आला तुम्ही? आम्ही दिल्लीहून आलो. दाखवा तुमचा आयडेंटिटी कार्ड, शिक्का दाखवा, फोटो दाखवा. हा आहे काय शिक्का, आयडेंटिटी कार्ड, आमचं नाव बरोबर आहे. तसा दृष्टीने तुम्ही कुठून आला? परमधामातून आलो. भगवान कृष्ण कुठून आले? परमधामातून. परमधामातून आल्यानंतर तिथं जे त्यांच्या छातीवरचे चिन्ह होतं भृगु ऋषीचं, नंदिकेश्वराचं, वत्सदेवाचं, त्यापैकी हे चिन्ह त्यांच्या छातीवर आहे पृथ्वीवर आल्यावर. मग ओळखलं हा भगवान परमात्मा स्वर्गातून पृथ्वीवर मानव रूपाने आला जगाचं कल्याण करण्याकरता. म्हणजे स्वर्ग मूळ ठिकाणचा जो देव आहे परमात्मा, त्या ठिकाणी आपल्याला जाण्याकरता वचक्षा भगवंत त्या श्रीकृष्णाचीच भक्ती करावं लागेल, त्याच्याशिवाय आपला पर्याय नाही. ओम श्री स्वयंभू दत्त महाराज की जय. महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि यात्री की जय. महासती अनुसया की जय. सर्व देव देवता की जय. साधु संत की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त ओम. शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.